परवाचा एक किस्सा सांगते. रात्री ना मला झोप येत नव्हती. काय झालं होतं माहीत नाही, पण मला झोपच येत नव्हती. रात्रीचा 1 वाजला होता. काय करायचं म्हणून मी आपलं सहज फेसबुकवर आले. आणि मला आहे ना, मी शक्यतो मोस्टली फेसबुकवरच असते. मला मेसेंजरवरती मी शक्यतो नसते जास्त. पण मला असं वाटतं की आपण फेसबुकवर असलो ना तरी मेसेंजरवाल्यांना ते आपण तिथे ऑनलाईन आल्याचं दिसतं. तर फेसबुक चेक करत असताना मला ना एकदम मेसेंजरवरती एक असा कॉल आला. आणि मी अशी एकदम खडबडले की रात्री 1 वाजता असं काय एकदम कॉल आला. म्हणून मी तो कसा तरी करून एकदम तो आवाज बंद करून टाकला. आणि नंतर मेसेंजरवरती जाऊन बघते तर कुठली तरी एक लेडी होती. आता ती खूप जुन्या फ्रेंड लिस्टमध्ये ॲड केले गेले असतील, माहीत नाही आहे. तर आता आणि आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये जेवढे असतात ना ते अगदी तंतोतंत आपण त्यांना ओळखतोच असं नसतं. काही वेळेला आपण म्युच्युअल फ्रेंड्स बघूनसुद्धा ॲक्सेप्ट करतो वगैरे. तर एक लेडी कोणीतरी होती, मिस कॉल दिला होता मला. मग मी मेसेंजरवरती जाऊन बघितलं तर तिचं टायपिंग तिथे चालू होतं. हां बोल गं म्हटलं. हां बोल गं, ओळख नाही पाळख नाही एवढी काय नाही, हां बोल गं. म्हणजे आपण ना जेव्हा खूप क्लोज फ्रेंड्स असतो आणि फोन आला मग आपण एकदम जेव्हा उचलतो ना, हां बोल गं हे सुरुवात करतो. हिनी एकदम तिथे मेसेंजरवरतीच मला मेसेजेस, हां बोल गं. म्हटलं काय बोल गं, रात्रीचे वाजलेत किती म्हटलं, हे काय फोन करायची वेळ झाली आता, कोण कुठली काय तू ओळख नाही पाळख नाही आणि फोन करतेस. बापरे, माझं इतकं डोकं फिरलं होतं ना त्या दिवशी. मग असं तिला काहीतरी असं बोलून टाकलं मी पटपट आणि ब्लॉक करून टाकलं सरळ. म्हणलं की जी लेडी रात्री 1-1 वाजता एखाद्याला असा कॉल करू शकते म्हणजे ही बहुतेक लेडी असेल की नाही माहीत नाही, नाव टाकलं असेल फक्त तिथे. हा कुठला तरी पुरुषही असू शकतो. आणि जरी लेडी असेल तर ती इतकी बिंडोक असेल की रात्री 1 वाजता एखाद्याला कॉल करायचा आणि हां बोल गं ही सुरुवात करायची. मला फार अजब वाटलं या गोष्टी. तेव्हापासून असं वाटतं की एकदा ना बसावं आणि सगळे फ्रेंड्स चाळावेत ज्यांचं प्रोफाईलला फोटो असेल आणि त्यांचं प्रोफाईल एकदा चेक करावं, पेज एकदा चेक करावं की कसे त्यांनी फोटो टाकलेत, काय त्यांचे पोस्ट वगैरे कसे आहेत आणि त्यांनाच ठेवावं. बाकीच्यांना सगळ्यांना ना उडवून टाकावं असं वाटतं कधी. काही वेळेला तर हा अनुभवसुद्धा आला आहे की एखादी लेडी हाय टाकेल. मग आपल्याला वाटतं की हां लेडी आहे, छान बोलते, नाव वगैरे अगदी सुंदर दिलं आहे. मग मी पण समजा हाय टाकलं तर मग ती तिकडनं कशी आहेस, मग मी समजा टाकलं हां मी छान आहे, तू कशी आहेस, मी पण छान आहे. मग परत तिकडनं तुला एक सांगू का गं, तुझी स्माईल खूप छान आहे, मला तू खूप आवडतेस, दिसायला खूप क्यूट आहेस. म्हणजे एखादी लेडी आहे ना जास्तीत जास्त आदिती तुझी स्माईल खूप छान आहे एवढं म्हणेल आणि ती स्टॉप करेल. पण ती इतक्या पुढे नाही जात राहणार सारखंच की किती क्यूट आहेस ग तू, किती सारखं. मग तिथे ना परत डाऊट येतो की ही लेडी आहे का कोण आहे आणि कोणतरी वेगळंच बोलते का काय. मला ना तेव्हापासून ना असं हे बसलंय डोक्यात की नको मेसेंजरमध्ये नको बाबा मला. आणि मी जातही नाही तिथे बोलायला कुणाशीच. अगदी बाबा वाटलं की हां थोडीशी ओळखीची आहे किंवा हिच्या पोस्ट चांगल्या असतात, आपण काही वेळेला पोस्टवरनं सुद्धा लोकांना ओळखतो, मग तिथे काही असेल तर मग मी जाते बोलायला वगैरे. काही जणी तर ना सतत मेसेंजरवर पडिकच असतात असं वाटतं. म्हणजे सतत हाय हॅलो. मग आपण एखाद्या दिवस हाय कशी आहेस, काय झालं, बोलणं वगैरे झालं ना तिथून आणि पुढे असतंच हां हाय हॅलो कशी आहेस, काय आहेस. मग आपण रिप्लाय नाही दिला ना की लगेच हां ॲटिट्यूड राईट असं पण टाकतात वरती. हे सगळं कशामुळे होतं माहिती आहे. मला असं वाटतं की एक व्यक्ती फेसबुकवरती अनेक अकाउंट ओपन करू शकते. म्हणजे एखादा जेंट्स जरी असेल तर ते स्वतःचं अकाउंट सिक्युअर ठेवेल आणि बाकीच्यांना शिव्या घालण्यासाठी आणखीन अकाउंट ओपन करून ठेवेल. तसंच लेडीज पण करतात. आपला अकाउंट छान ठेवायचा आणि बाकीच्यांना शिव्या घालण्यासाठी अजून काही अकाउंट ठेवायची. मला तर खरंच फेसबुकला रिक्वेस्ट करावीशी वाटते की इथे ना तुम्ही आधार कार्डाची सुरुवात करा. एका आधार कार्डावरती फक्त एकच अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. हे असं ना फेसबुकने जर सुरुवात केली ना मला वाटतं आपल्या फ्रेंड लिस्टमधनं ना निम्मे खाली जातील, त्यातनं सगळे संपून जातील. फेसबुकवर आज एवढी जी गर्दी दिसते ना आणि मोस्टली फुलं पानं बिनं लावलेले हे जे असतात ना यांना तर मी ॲक्सेप्टही करत नाही कधीच. आणि खरोखर एक रील मी ऐकली होती ते बरोबर आहे. ज्यांना आपलं चेहरा दाखवायची गरजच वाटत नाहीये त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचीच कशाला ना.